आणि नेमके पुढे उमेदवारी आज अर्ज दाखल करणार आहेत तर काय तुमच्या प्रतिक्रिया? आता त्याच्यावर मी काय बोलू इच्छित नाही काय. शेवटी आता विरोधी पक्षाचा त्यांचा निर्णय, कुणाला उमेदवारी द्यायची काय द्यायची हा त्यांचा निर्णय आहे. त्यामुळं ते महाविकास आघाडी हा त्यांचा निर्णय घेईल, त्यावर मी काय बोलून उपयोग नाही काय. महायुतीमध्ये जे लोक इच्छुक होते त्यांना दडपणचं नाव आहे, बाकी लोक सुद्धा आहेत, तर त्यांची भेट घेणार तुम्ही? हा निश्चितच. शेवटी प्रत्येकाला उमेदवारी करण्याची इच्छा प्रत्येकाला असते. तो लोकशाहीमध्ये पक्षाच्या विचारधारेमध्ये सर्वांनाच उमेदवारी मागण्याचा अधिकार असतो. माझं आणि त्यांचं बोलणंही झालं होतं काही दिवसापूर्वी. त्यावेळेस मी त्यांना जर उमेदवारी मिळाली तर मी शुभेच्छाही त्यांना दिल्या होत्या. तुमचंही मी काम करेल, आपण एकाच तालुक्यातले आहोत असे मी त्यांना बोलणे आमचं काही दिवसापूर्वी झालं होतं. शेवटी उमेदवारी मागणं हा सर्वांचा अधिकार असतो, परंतु शेवटी उमेदवारी मिळाल्यानंतर पक्षातील सर्व आम्ही एकत्र येऊन, मला खात्री आहे त्यांच्याशी मी संवाद साधेल आणि सर्वजण एकत्र येऊन आम्ही या महायुतीतर्फे इलेक्शनला सामोरं जाऊ. महायुतीमधले राष्ट्रवादीने या जागेवर दावा केलाय नगरच्या, आणि जर निर्णय नाही योग्य झाला तर वेगळा विचार करू असाही इशारा दिलाय. नाही, माझ्या काय असं कानावर आलेलं नाही. त्यांनी काल जाहीर केली. नाही, माझ्या नाही कानावर, तुमच्याकडनं मी पहिल्यांदा ऐकतोय. माझ्या कानावर असं काय आलेलं नाही. कालच सुनेत्राताईंची माझी भेट झाली, चौंडीला ताई देखील आल्या होत्या. आमची काही यावर चर्चा तशी झाली असते, पण तशी काही चर्चा नाही. ताईंनी अत्यंत आम्ही बोलणं आमची व्यवस्थित गप्पा झाल्या, त्यांचंही मी स्वागत केलं. असं काय असतं तर ताई मला कालच बोलले असते, पण अशी काही चर्चा सुनेत्राताईंची माझी काय झाली नाही. तशी काय महाविकास आघाडीतच कुठेतरी बिघाडी झाल्याचे चित्र सध्या निर्माण झालं आहे. कारण की थोरात साहेबांनी ससाने असतील किंवा अजित चव्हाण यांना उमेदवारी अर्ज देण्याचं सांगितलं, पण तिकडे राणे यांची सुद्धा उमेदवारी अर्ज भरते, तर कसं पाहताय? नाही, आता त्यांच्याकडं काय चाललंय ह्याच्यावरती मी आज टिप्पणी करणं योग्य नाही. शेवटी आता मी महाविकास आघाडीचा घटक होतो, पण आज मी त्यांचा घटक नाहीये. त्यामुळे त्यांच्यामध्ये काय विषय असतील याच्यावरती ते बोलणं माझं काम नाही. ते त्यांच्याविषयी ते आपण त्यांनाच विचारलेलं योग्य राहील. नाही, माझी राजकीय पक्षाविरहित सर्वांचीच मैत्रीचे संबंध आहेत. इनफॅक्ट माझ्या पक्षातल्या लोकांचे तर एकदम भावनिक संबंध आहेत. पण आता शेवटी हा राजकीय निर्णय आहे, त्यामुळं शेवटी आता महायुतीच्या सर्व पक्षांना बरोबर घेऊन पुढे जाणं हे माझं काम आहे. मामांशी काही चर्चा झाली? नाही, हा प्रश्न तुम्ही सातत्यानं मला विचारताय, परंतु आमची काय चर्चा काही दिवसापासून नाही. त्यांनी काही संपर्क केला? नाही, आमचा संपर्क राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक होती त्यावेळेस संपर्क झालेला, त्यावेळेस बरीचशी चर्चा झाली. त्यानंतर मात्र आमची काही राजकीय चर्चा झालेली नाही.